नमस्कार. आज आपण बघणार आहोत वनरक्षको बोधिसत्व या पाठाची प्रस्तावना. हा पाठ पाली साहित्य, जातक, अट्टकथा या ग्रंथातून घेण्यात आला आहे. पाली साहित्य जातकथा हा एक ग्रंथ आहे. या 577 कथा आहेत. यामध्ये भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माविषयी कथा आहेत. जातक कथेवरील टीका ग्रंथ म्हणजे जातक अट्टकथा होय. प्रस्तुत पाठात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वाघांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. पर्यावरणाच्या व्यासाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मनुष्य कसा जबाबदार आहे, तसेच शिकारीमुळे वाघांच्या संख्येत घट झाली आहे, परंतु वाघांमुळे जंगलाचे रक्षण होते. त्याच्याबरोबर पर्यावरणाचा समतोल कसा ठेवला जातो हे या प्रस्तुत पाठात सांगितले आहे. तर आता आपण बघूया. अतिते वाराणसीय ब्रह्मदत्ते रज्ज कोरेंते बोधिसत्तो अयंतरिस्म अरण्यायतने ऋक्कुदेवता हुत्वा निबिन्ति तस्य विमानति अविदुरे अयंतरिस्मि वनपतिजेष्ठके अय्या ऋक्षदेवता वसाति तस्मि वनसंघे सिद्धोश्च व्यग्धो च वसन्ति ते स भयेन कोञ्चि तथ्य न खेत करोन्ति न रुक्ख छिन्देति विनित्वा ओलेकेतु सम्यथा नामनति ते पण सिंहग्यथा नामपकारे मृगे वधित्वा खादन्ति खादिता वसेस तथ्येव पयाय गच्छन्ति तेन सो वनसंघो समुच्चिकुपघन्तो होति. अथ इतरा वृक्षदेवता अंधबाला कारणांकारणे अजानमाना एकदिवस बोधिसत्व आह समएतेनो सिंहव्यग्धे निस्साय वनसंघो अनुची पंगंधो जातो अय येते पालो मी ती बोधी सम्य इम्हे द्वे निसाय अम्हाक विमानत्ति रुह्यन्ति एतेषु पलायन्तेषु विमानानि नो विनस्मिस्मति सिंह व्याघ्रान् पदौ उपसन्ता मनुष्या सब्बवन छिन्दित्वा एकङ्गन कृत्वा खेतानि करिष्यन्ति मातेयेव रुचि ती वत्वा रूपिमा द्वे गाथा अवोच. आता आपण याचं भाषांतर बघूया. प्राचीन काळी वाराणसी नगरात ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत असताना बोधिसत्व अन्य एका अरण्यात वृक्षदेवता होऊन जन्माला आला. त्याच्या घराजवळच अरण्यामध्ये अन्य एक मोठी वृक्षदेवता राहत होती. त्या वनामध्ये सिंह आणि वाघ राहत होते. त्यांच्या भीतीने तेथे कोणीही शेती करत नव्हते, झाडे तोडत नव्हते, तसेच मागे वळून अरण्याचे अवलोकन सुद्धा करत नव्हते. परंतु ते वाघ आणि सिंह विविध प्रकारच्या हरिणांना मारून खात असे आणि शिल्लक राहिलेले तेथेच सोडून निघून जात असत. त्यामुळे ते वन दुर्गंधीयुक्त झाले होते. तेव्हा दुसऱ्या वृक्ष देवताने मूर्खाप्रमाणे काय कारण आहे हे न जाणता एके दिवशी बोधिसत्वाला म्हणाला, हे मित्रा, या वाघ आणि सिंहांमुळे आपले वन दुर्गंधीयुक्त झाले आहे, म्हणून मी त्यांना पळवून लावतो असे म्हटले. तेव्हा बोधिसत्वाने त्याला म्हटले, हे मित्रा, या दोघांमुळे आपल्या घराचे रक्षण होते. जर त्यांना पळवून लावले तर आपल्या घराचा विनाश होईल. म्हणजेच वाघ व सिंहाच्या पायाचे ठसे न दिसण्याचे माणसे सर्व झाडे तोडतील व शेती करायला सुरुवात करतील
म्हणून तुझ्या इच्छेप्रमाणे असे करू नकोस. पुढील या 2 गाथांमध्ये काय म्हटले आहे ते आपण बघूया. येन मित्तेन संसगा योगक्षेमो विहीयति पुब्बेऽभव तस्य रक्षे अखिव पंडितो. येन मित्तेन संसगा योगक्षेमो पवंडति करेयंत समवृत्ती सबकेषु पंडितोती. आता आपण याचं भाषांतर बघूया. ज्या मित्रांच्या सहवासामुळे योगक्षेम म्हणजे आसक्तीपासून मुक्ती, योगक्षेम म्हणजे आसक्तीपासून मुक्ती होत नाही, त्यांच्या पूर्वीच्या दुष्परिणामाला जाणून पंडित व्यक्तीने डोळ्याप्रमाणे म्हणजे स्वतःचे रक्षण करावे. ज्या मित्रांच्या सहवासामुळे योगक्षेम म्हणजे आसक्तीपासून मुक्ती वाढत जाते, त्यांच्या स्वभावाप्रमाणे पंडित व्यक्तीने सर्व कार्य करावे. योगक्षेम म्हणजे आसक्तीपासून असं याचा अर्थ होते. एव बोधिसत्त्वेन कारणेन कथितेऽपि सा बालदेवता अनुपधरेत्वा एकदिवस भैरव रूपारम्भं दस्येत्वा ते सिंहव्यग्थे प्रलोभेसि मनुष्यास्तेष बदलवल्लज्ज आदिस्वा हि संव्यग्था अयं वनसंगता ती अयित्वा वनसंघस्य एकपस्य छिन्दुषु देवता बोधिसत्त्व उपसंक्रमित्वा अहं सन्म तव वचन अकत्वा ते पलासि इंदानि ते स गतभावयन्त्वा मनुष्या वनसंग पिच्छन्ति किनु खो कातम्य निवत्ता इंदानि ते असुकवनसंघे नाम वसन्ति गत्वा ते आनेहि ती वृत्तावतथ्य गंथा ते स्फुरतो थत्वा अय्यल्लि पज्ञेय ततीय गाथमाय. आता आपण याचं भाषांतर बघूया. अशा प्रकारे बोधिसत्वाने कारण सांगून सुद्धा मूर्ख देवाने एके दिवशी भैरवरूप धारण करून त्या वाघ आणि सिंहाला पळवून लावले. त्यानंतर मनुष्यांना त्यांच्या पायाचे ठसे न दिसल्याने वाघ आणि सिंह अन्य वनामध्ये गेले असतील असे म्हणून वनाला एका बाजूने तोडू लागले. तेव्हा ती देवता बोधिसत्वांच्या जवळ येऊन म्हणाला, हे मित्रा, मी तुझ्या वचनाप्रमाणे न करता त्यांना पळवून लावले आहे. आता ते गेल्याचे जाणून मनुष्याने वनाला सोडायला सुरुवात केली आहे. खरोखर आता काय करावे? असे म्हटल्यानंतर बोधिसत्व म्हणाले, आता ते विशिष्ट एका वनामध्ये राहत आहेत, तेथे जाऊन त्यांना घेऊन ये. असे म्हटल्यानंतर दुसऱ्या देवताने तेथे जाऊन त्यांच्यापुढे उभे राहून हात जोडून पुढील 3री गाथा म्हटली. एथ व्यग्था निवर्त्यन्यो पच्छुपेत महावन वनच्छिदी निव्यख्य व्यखा माहेषु निंबानाति. म्हणजेच, हे वाघांनो, निवांतपणे न घाबरता महावनामध्ये परत यावे, कारण वाघ नसल्याने वन शांत आणि म्हणून वन तोडले जात आहेत. मा वनच्छिदी निघ्नन्ति अस्माक वसनकवनसंघ इंदानि तुम्हाक अभावेन निव्यख्य मनुष्या मा छन्दीषु व्यग्धा माहेषु निंबन्ति तुम्हादिशा च व्यग्धराजानो अत्तनो वसन्ताना पलायित्वा निंबवा
वसंथान भूतेन वत्तेन विरहिता मा अहेसु ते एव ताय देवताय वंचेय मानपी गच्छत्वमय आगस्मिस्मा ती पंठिकी पिसुएव देवता एकिका वनसंघ पच्छांगती मनुसांपी कतिपाहेनेन सव्यवन छिंदित्वा खेतेनी करित्वा कसी कम्य करीसु. वाघ नसल्याने वन तोडत आहेत. वाघ वनामध्ये राहत असताना आपला वनाला कोणीही तोडत नव्हते. आता तुमच्या अभावामुळे मनुष्य वाघ राहण्याच्या ठिकाणापासून पळून गेल्याने शांत आहे असे म्हणून राहण्याच्या ठिकाणी येऊन वनाला तोडत आहेत. अशा प्रकारे त्या देवाने याचना करून सुद्धा तू जा आम्ही येणार नाही असे प्रत्युत्तर दिले. तेव्हा ती देवता एकटाच वनाकडे परत गेला. मनुष्यांनी सुद्धा काही दिवसातच सर्व वन सोडून शेती करण्यासाठी शेतीकाम करू लागले.